मित्रांनो, सर्व पक्षांचे हं, कुठला अपवाद नाही. सर्व पक्षांचे नेते जेव्हा तिकीट वाटप करतात, त्यावेळेला त्यांचा तो नखरा, रुबाब, अहंकार, अहमन्यता, हां, एक चरबी आलेली असते त्यांच्या बुडाला. काय त्यांची ती नजर धारदार झालेली असते आणि दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची वृत्ती असते. कधी ब्लॅकमेल केलं जातं, कधी सौदेबाजी केली जाते, कधी टर्रेबाजी केली जाते, कधी गुंडगिरी केली जाते, कधी दबाव आणला जातो, कधी धमक्या दिल्या जातात. तिकीट देण्यासाठी सौदे केले जातात, न देणाऱ्यांशी धमकीबाजी केली जाते. अरे बघून घेईन तुला, काय बंडखोरी करतो बघतो. आणि ज्याला तिकीट मिळतं त्यांनाही पक्षाच्या फंडाला इतके पैसे दे, तर तुला तिकीट मिळेल. ही पण भाषा बहुसंख्य. हो, आपलं ठरलंय ना, की सर्व नाही म्हणायचं, बहुसंख्य कायद्यात बसायचं. पक्षात असतं. आता एक चांगली गोष्ट झाली. मला आनंद आहे. पक्षाचे नेते त्यांच्या ढुंगणाला ते विंचू आणि इंगळ्या टोचल्यासारखे अस्वस्थ आहेत, बेचैन आहेत. कधी अपेक्षाच नव्हती केली, कारण त्यांना गुलामांच्या फौजा बाळगायची, राखायची सवय लागलेली आहे. तुला मी निवडून आणलाय. तू काय मला अक्कल शिकवतो? मी तुझा बाप आहे. बापाला नाही शिकवायचं ते अमुक-तमुक. माहिती ती म्हण तुम्हाला. मी सांगेन ते करायचं. मी सांगेन त्या पदावर बसायचं. मी सांगेन त्याला मतदान करायचं. मी सांगेन त्या पक्षाबरोबर जायचं. मी. सगळ्या नेत्यांच्या मध्ये तो असा मी ठासून भरलेला होता. पहिल्यांदा या निवडणुकीनंतर, महापालिकांच्या निवडणुकानंतर, नगर परिषदांच्या निवडणुकानंतर, नगरपंचायतांच्या, आता उद्या जिल्हा परिषदेच्या आज चालू आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच मी बघतोय ना, स्वागत करतो मी त्या गोष्टीचं, की जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्या नेत्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढतायत. त्यांना थपडा मारतायत. त्यांना धुडकावून लावतायत. त्यांना उडवून लावतायत. त्यांना विचारत नाही. त्यांना ह्याच्यावर म्हणजे फाट्यावर मारतायत. येस! पहिल्यांदा हे महाराष्ट्रात घडतंय. तिकीट देताना तर इलाज नव्हता. तुम्ही म्हणालात, की माझं हे तीर्थ म्हणून पी, तरी ते पिण्याची तयारी दाखवायला लागत होती. इथपर्यंत लाचारी करावी लागत होती. त्यावेळेला केलेली लाचारी आणि तुमची मगरुरी आता तुम्हाला धडा शिकवतो. आता निवडून आलो, आता तुम्ही आमचं काय फुल्या-फुल्या वाकडं करू शकत नाही. आता आम्ही आमचे राजे, तुम्ही कोण काजे? अरे हाड! नाही ऐकत जा. सुरू झालं ना राव. सुरू झालं महाराष्ट्रामध्ये. काही ठिकाणी सामूहिकरित्या झालं. सगळेच नगरसेवक नेत्यांना धुडकावून मोकळे. नेत्यांना पर्याय द्यायला लागले. दिले. आम्ही आहोत 5 जण, आम्ही आहोत 10 जण, 4 जण, 3 जण. 1 जण आहे तिथे. तो अंदाज नाही. तो एकटा राजा. त्याला कुठला कायदा लागू नये ना पक्षांतर वगैरे. तोच एकटा. तो म्हणेल तिथे जाऊ शकतो, म्हणेल तिथे मत देऊ शकतो. जिथे 4, 5, 10 आहेत तिथे सुद्धा नेत्यांना सांगायला लागले, ऐका, आम्हाला जर तुम्हाला पक्षामध्ये ठेवायचं असेल, आम्ही तुमच्या पक्षात राहायचं असं तुम्हाला जर वाटत असेल, मुकाट्याने आम्ही ज्याला मत देऊ, आम्ही ज्याला नगराध्यक्ष करू, आम्ही ज्याला महापौर करू, त्याला करायची परवानगी द्या. परवानगी विचारतोय, हे उपकार आहेत तुमच्यावर. खरं म्हणजे आम्हाला ऑफर अशा आहेत, अशा तऱ्हेने आम्ही इथून उठलो त्या पक्षाच्या बरोबर जाऊन आघाडीमध्ये बसू शकतो, महायुतीत बसू शकतो. महायुतीत, आघाडी काय कुठे नाही, बिघाडी झाली. परवानगी मागतोय, तुमचं नशीब समजा, नाही तर तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला अजिबात विचारत नाही. काय? कोण तुम्ही? हम है हमारे दिल के राजा. आणि नेते जे आधी असे फुगले होते बेडकासारखे, बैल होणाऱ्या, त्यांची हवा चालली ना राव. फुगे फुटतायत ना, फुगे पंक्चर होत आहेत. एकमेकाला म्हणतायत आपल्या सहकार्यांना निकट, जो इकडे असतो बगल बच्चे त्यांना, अरे हे काय होत आहे? आता काय करू? आता मी काय करू? आता मी लवचिक होऊ का चौचिक होऊ? काय होऊ तरी काय? हे सगळ्याच पक्षांचं आहे. अमुक एक कुठलं ते लवचिक शब्दामुळे कोणाला अमुकाला म्हणू नका. हे सगळीकडेच आहे. बघा ना, काँग्रेसचा माणूस चालला शिंद्यांबरोबर, निवडून आला शिंद्यांविरुद्ध प्रचार करून शिंदेच्या उमेदवाराविरुद्ध. मनसेचे होलसेलमध्ये चालले तिकडे. 1 पण चालला, 4 पण चालले, 5 पण चालले. जाऊ, देताय परवानगी? दिली परवानगी तर तुमच्या परवानगी, नाही दिली तर तुमच्याशिवाय, परवानगीशिवाय. चाललो. निर्णय झालाय. तुम्ही फक्त हो म्हणायचंय. तुम्हाला नो चॉईस. म्हणून तर आज आज नवा काढला हेडिंग आहे. मुंबई महापालिकेत शरद पवार गटाचं महायुतीला पाठिंबा. क्या बात है! तर त्याचं एकच आहे ना, एकच आहे नगरसेवक. मग झालं ना.
अजितराव राणे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला, शरदचंद्र पवार गटाचे. त्या राव राणेचं काय वाकडं करू शकता तुम्ही? काय करू शकत नाही. गेला ना तो फाट्यावर मारून तुम्हाला. शरद पवार गटाचा हा! इकडे मालेगावमध्ये एमआयएम आणि शिंदे गट एकत्र. मी एमआयएम वाल्यांनी पण, ठाकरे गट, मनसे गट, अरे एमआयएम वाल्यांनी पण आपल्या ओएससीला धाबावर बसवून दिला. लक्षात घ्या, ओएससी तिकडे हैदराबादमध्ये बसून असं समजत होता ना की महाराष्ट्रावर माझंच राज्य आलं आता, इथे मीच हरित क्रांती घडवतोय. ते गेले तिकडे शिंदेबरोबर, काय राहिली अब्रू तुझी देशामध्ये? शिंदे गटाबरोबर गेले मालेगावमध्ये, एमआयएम सोबत शिंदेची हिंदुत्ववादी सेनेबरोबर गेले एमआयएम वाले. इकडे नाशिक महापालिकेमध्ये मनसेचा एकमेव नगरसेवक शिंदे आणि भाजपा सोबत, आणि उभाटाची पण यांनी साथ सोडली दुसऱ्यानी. चांगला आहे, बेस्ट, मस्त होत आहे, असंच व्हायला पाहिजे होतं. तुम्ही एवढी टरेबाजी केली. आता एक कुठल्या नेत्याचं नाव नाही घेते मी, पण अनेक पक्ष म्हणायचं असतं ना बाबा, अनेक पक्षाच्या लोकांनी तिकीट देताना इतकी हरामखोरी केली, इतकी माजुरीगिरी केली, इतका त्रास दिला, इतका मानसिक छळ केला, इतकं ब्लॅकमेल केलं, कधी इमोशनल केलं, कधी फिनान्शियल पण केलं. यांची केव्हा तरी जिरायला पाहिजे होती, आणि ती सगळ्या पक्षातल्या नेत्यांची जिरायला पाहिजे होती, आणि ती निवडून आलेल्या लोकांनी जिरवण्यात मजा होती. मस्त मस्त मस्त, असंच व्हायला पाहिजे. हे उद्या आमदारी करणार आहेत, जरा थोडं कायदा थोडा जरा रिजिड आहे म्हणून, रिजिड आहे म्हणून. नाहीतर आता नेत्यांचे दिवस गेले, आता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे दिवस चालू आहे. यापुढे तुम्हाला असे चमत्कार कार्यकर्त्यांमध्ये, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये आणि हाहाकार नेत्यांमध्ये नित्य पाहायला मिळणार, वारंवार पाहायला मिळणार. दरवर्षी निवडणुकीमध्ये ते स्थायी समिती निवडणूक, ही निवडणूक, ती निवडणूक सगळीकडे पाहणार, आणि मी त्या सर्व बंडखोरांचं एक प्रकारे निवडून आल्यावरची ही बंडखोरी स्वागत करतो. नेत्यांना हा साथ धाडा शिकवण्याची गरज होती. धन्यवाद.